आपला आजचा पदार्थ आहे भजी. आता भजी कित्येक जणांना खूप आवडतात आणि ही चांगली असतात का नाही हे आज आपण तपासून बघूयात. आता भज्यामध्ये काय असतं? तर बऱ्याच प्रकारची भजी असतात. म्हणजे कांदा भजी, बटाटा भजी, मिरची भजी वगैरे, वगैरे. तर त्यात जी काही भाजी असते म्हणजे मिरची, कांदा, बटाटा त्याचा काहीच इश्यू नाहीये. भजी बनवण्यासाठी जे बेसन वापरलं जातं त्याचाही काही प्रॉब्लेम नाहीये. कारण बेसन किंवा डाळ ह्यात प्रोटीन चांगलं असतं आणि ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं. आता भज्याचे जे प्रॉब्लेम आहेत, त्याच्यात पहिला आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, की ते तळलेले पदार्थ असतात. आणि हे जे तळण आहे, ते आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं. कारण जेवढं आपण तेल जास्त उकळू, जास्त वेळ ते उकळत राहील किंवा गरम होत राहील, तेवढं त्या फॅटचं म्हणजे तेलामध्ये जे फॅट असतं, त्याचं ज्वलन होत जातं. त्याच्यातनं विषारी पदार्थ बनत जातात आणि ते त्या तेलामध्येच वाढत जातात. त्याच्यामुळे ही भजी जेव्हा आपण खातो, तेव्हा तेल आणि त्यातले बनणारे विषारी पदार्थ हे आपल्या शरीरात जातात. म्हणून ही भजी आपल्या आरोग्यासाठी चांगली राहत नाहीत. आता तेल किंवा तळण ह्याच्या पलीकडे जाऊन 2 मोठे प्रॉब्लेम भज्यामध्ये आहेत. पहिला प्रॉब्लेम आहे तो सोडा. बाहेर हॉटेल्समध्ये जी भजी मिळतात, त्याच्यात सोडा हा मोठ्या प्रमाणात वापरला जातो, ज्याची एवढी ॲक्चुअली गरज नसते. परंतु त्या भज्याला जो फ्लफीनेस म्हणजे ती अशी फुगलेली वाटावीत म्हणून ह्या तळलेल्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात सोडा वापरला जातो, जो आपल्या शरीरासाठी चुकीचा आहे. आणि भज्यांमध्ये दुसरा प्रॉब्लेम असा आहे, की मीठ मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. आपल्याला त्याची कल्पना येत नाही, परंतु मिठाचं प्रमाण हे भज्यामध्ये खूप असतं. एस्पेशली जेव्हा आपण बाहेरची भजी खातो, त्यात मिठाचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळे तेल, मीठ आणि सोडा ह्या कारणासाठी भजी ही आपल्या शरीरासाठी चांगली नाहीत. आणि मी ह्याला रेटिंग देतो आहे 5 पैकी 1.